ब्लॉग सोबत तर गाईत मस्तपैकी हे बघू शकता. पाऊस पडला होता गाईत, हे बघू शकता. बाहेर अख्खं आहे तिकडे बघू शकता. आणि मार्च एंडिंगलाच पाऊस पडायला लागलाय. कसं काय माहिती. आणि म्हणून चालू आहे आता तरी पण काय माहिती. मस्तपैकी थोड्या वेळाने आता इथे चहा करायचा आहे मस्तपैकी आपल्याला. इथं दूध आणि बिस्किट खाऊन बी घेतलं तरी पण आता चहा केलं ते मागणार. गाई मस्तपैकी चहा बी करायला लागून 5:30 वाजलेत आणि काही 6 वाजता करायचं चहा. म्हणजे अर्धा तास आहे आपल्याकडे. अरे यार छत्री कोणी किचन वाट्याखाली ठेवली काय माहित कोणी ठेवली. माझ्या भावाचंच काम असणार नाही तर काय माहित. मला नाही सांगता यायचं. 5:30 वाजले आता काय फटफट मस्त घेईन आपल्याला बिस्किट आणतो खायला, चहा सांग खायला. गाईज आणि आत्ता काही मस्तपैकी फटाफट मी जातो. अरे फ्रीज उघडं ठेवून गेलं मा भाऊ आलता आत्ता. मजा नहीं आ रहा है. यही नहीं अभी और सुनिए. तर मी मस्तपैकी पहिले दूध आणि बिस्किट आणतो काय तुम्हाला भेटतं लगेच. A few moments later. तर मस्त फटाफट आता मस्त चहा करू गाईच. मस्तपैकी आता चहा पत्ती टाकू आणि साखर बी घेऊ फटाफट. ओके बस झाली एवढी. पण ते म्हणतो तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गाईस. आणि जास्तीत जास्त शेअर करा गाईज. आणि लाईक आणि मला माहिती तुम्ही करणार काय मस्तपैकी करा लवकर. आणि काय मस्तपैकी आपला तर चहा घेऊ करतोय शेती. यार गाईज मस्तपैकी. अरे काय मस्त म्हणतोय लाईट गेली गाईज आपली इकडली. पाऊस याचं चालू आहे म्हणून नुसतं पाऊस येतो म्हणून नुसते लाईट कापतात गाईज. दिवसातून 3-4 वेळा लाईट जाते असेल. आणि काही मग आता मायाने लवकर नाहीची मायाने आली तरी परत एकदा जाईन. आणि 10-11 वाजेपर्यंत यायचीच नाही काय मस्त लवकर. काय झाले आता लाईटला काय माहिती. ते बघू शकता चहा बी रेड झालाय मस्तपैकी. काय मस्तपैकी बघू शकता तुम्ही. काय पण माया कोण चांगला आहे मला माहिती आहे. काय कधी कधी गडबड होती मला ते कळेल कायच. एवढं पण नाही चांगला म्हणला मायाने. पण काय झालं गाईस एवढे दिवस म्हणजे काय एवढे दिवस पहिले मी चहा बनवायचं तर चांगलं बनायचं. आज आहे KKR SRH मॅच. तर काय कोण जिंकते नक्की कमेंट करा. माझ्या आणि काय म्हणजे मला बी नाही सांगता यायचं कोण जिंकलं. तर आपण 9 महिन्याचा फॅन आहे मला नाही सांगता यायचं. कोणी जिंकलं तर मला काही फरक नाही पडत. कारण की परवा आपली मुंबई इंडियन्सची मॅच आहे. उद्या आहे CSKची मॅच. तर काय माझ्या आणि उद्या CSK काय माहिती मला सांगतेच यायचं नाही कोण जिंकून कोण हरण. तर काय फटाफट चला पहिलं फक्त मॅच बघतो काय चाललंय. म्हणजे तुम्ही लवकर तिथं मॅच बघा. नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता. तर गाईज मम्मीने चिप्स बनवले आणि त्या वाया घातले म्हणून मला लक्ष ठेवायला लावले. तर गाईज फटाफट बघू शकता आत्ता. तर गाईज कोलकाता जिंकली असती पण त्यांची लवकर विकेट पडल्या. 16 ओव्हर झाले ते फक्त. 4 ओव्हर त्यांना खेळायला होत्या. सहज जिंकले असते पण त्यांचे अख्खे विकेट पडल्या 10. 1 वाजून 7 मिनटं झाली आहेत. आणि गाईज मला मी फक्त आता बसले काहीच व्हायना. काय झाले कंटाळा आलाय घरात बसून बी. वरती मॅच खेळायची पण ती कधी आता काय माहीत कधी पोहर आहेत मला बी नाही सांगता यायचं. गाईज हे लवकरच आपला पुरुष बी होतोय गाईज भागोलीचं. तर काही मस्तपैकी किती तारखेला नक्की नाही माहिती मला पण लवकरच येतो. गाईज पटपट घरचं बी आवरायला सुरू केले मस्तपैकी नाही का. आज CSK vs PBKS मॅच आहे. तर काय मला वाटते CSK जिंकन आज मॅच. कारण की ती जशी खेळते तशी तर मला वाटते आज CSK जिंकायला बसली. तर काय नुसतं मला काय म्हणजे मला नाही सांगता यायचं एवढं काहीच. पण तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा. तर काय आजच्या ब्लॉगमध्ये तेवढं ब्लॉग चांगला वाटलं लाईक शेअर करायच नका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही गाईज नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणची टीम सपोर्ट करते. काय मच्छर भिंगायला लागली तर काय मच्छर बी लागले त्या रूममध्ये काय नाही कसं काय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर काय तुम्ही नक्की कमेंट करा. आणि काय लवकरच आपला दुसरा ब्लॉग येणार आहे. उद्या कोणची टीम जिंकते मला तर मी तर मुंबई सपोर्टर येतं काय उद्या मुंबई जिंकायला पाहिजे तसं मला नाही सांगता तुम्ही लगेच कमेंट करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये